नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, तर दीदीने आम्हाला दोघांनाही जेवायला बोलवलं होतं. तर माझी ड्युटी सुटली आणि आम्ही दीदीकडे निघालो. हा प्लॅन अचानकच ठरला, त्याच्यामुळे डायरेक्ट मी ड्युटी करूनच आम्ही जाण्यासाठी निघालो. तर तिच्या घरी पोचलो आणि त्याच्यानंतर दरवेळेस काय होतं, आम्ही गेलो ना की दीदीचा मुलगा लपत असतो आणि नाहीतर मग काहीतरी मस्ती करत असतो. तर आणि दरवाजा उघडायलाही खूप टाईम लागतो, कारण तो विचार करत असतो की कुठे लपायचे आणि जागा नाही सापडले की जागेवरतीच बसतो. तर तिच्या घरी पोचलो आणि जाताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे जायलाही थोडासा उशीरच झाला होता. तर घरी पोचलो आणि त्याची मस्ती चालूच होती आणि त्याला आम्ही आलो की खूप आनंद होतो. तर जाताना मी त्याच्यासाठी एक चॉकलेट घेऊन गेले होते, कारण मी गेले ना की दरवेळेस म्हणतो की मामी माझ्यासाठी काय खाऊ आणलं आहे म्हणून. आणि चॉकलेट बघतच त्याला एवढा आनंद झाला ना की डायरेक्ट तो पळतच माझ्याकडे आला आणि तो म्हटला की मामी मला माहिती होतं की तू चॉकलेट आणणार आहे म्हणून, कारण मी जाताना प्रत्येक वेळेस त्याला चॉकलेट घेऊन जाते. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं की मी तुला चॉकलेट दिलं तर तू काय देशील मला. तर तो म्हटला मामी मी तुला एक किशी देतो म्हणून. आणि त्याच्यानंतर तो एवढं लाजत होता ना की म्हटला मामी तू डोळे झाक म्हणून. त्याला म्हटलं ठीक आहे. तर असो, त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला घेतलं. तर आजच्या मेनूमध्ये दीदीने चिकन बनवलं होतं आणि मस्त टी व्ही बघत बघत आम्ही जेवण केलं. आणि त्याच्यासाठी तर काय कार्टून त्याला पाहिजेच जेवताना. त्याच्यानंतर मग आमच्या दोघींसाठी आम्ही बनवला होता फ्राईड राईस. तर मस्त फ्राईड राईस बनवलं होता, कारण आम्ही दोघे आहोत व्हेजिटेरियन. सगळ्या कुटुंबाने एकत्र जेवलं तर मनही लागतं आणि छान वाटतं जेवायला. तर आणि जेवणही थोडंसं जास्त जातं. आणि दीदी माझ्यापासून जवळच आहे, तर आम्ही मध्ये मध्ये तिच्याकडे जात असतो आहे, कारण दरवेळेस आम्ही दोघंच असतो आहे घरी आणि त्याच्यामुळे खूप कधी कधी बोर पण वाटतं. म्हणून आम्ही दीदीकडे जात असतो आहे कधी कधी, कारण गेल्यावरती आम्हालाही बरं वाटतं आणि त्यांनाही थोडंसं बरं वाटतं. तर आम्ही छान असं जेवण वगैरे केलं. ड्युटीवरून घरी गेल्यावरती सगळ्याजणांनी एकत्र जेवलं आणि थोड्या गप्पा वगैरे मारल्या की सगळा थकवा निघून जातो आणि अगदी फ्रेश वाटतं. तर जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर अर्थातच सगळं किचन वगैरे आवरायला लागेल. तर आम्ही दोघींनी पटपट सगळं किचन आवरून घेतलं. मी सगळे भांडी वगैरे घासून घेतले आणि दीदीने सगळं किचन वगैरे पुसून घेतलं. मला नेहमी वाटतं जेवढं स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे, तेवढंच किचन स्वच्छ ठेवणंही महत्त्वाचं आहे. कारण किचन स्वच्छ असलं तर आपल्याला स्वयंपाक करायलाही छान वाटतं. आवरता आवरता आम्ही दोघी छान गप्पाही मारत होतो. तर सगळं आवरून वगैरे घेतलं आणि म्हटलं थोडंसं खाली जावं फिरण्यासाठी, कारण जेवणही थोडंसं जास्तच झालं होतं. पण खाली जायच्या आधीच शिवायने गेम चालू केला. तो म्हटला बाबा मला हाईड अँड सीक खेळायचं आहे म्हणून. तर त्याला म्हटलं थोडा वेळ खेळ, त्याच्यानंतरच आपण खाली जाऊया. शिवाय कुणाला शोधतोय तू? मामा कुठे? मामा शिव, अय शिव, तर तू आईस्क्रीम चालू कर. तुम्ही बशीला लावून सापडत आहे त्याला. शोधला का नाही तुला? आणि मामाची केवढी आहे? थोडी आणि शिवायची? खूप. तर आम्ही आल्यावरती अशी त्याची मस्ती चालूच असते. त्याच्यानंतर आम्ही आलो सगळे खाली खेळण्यासाठी. तर थोडंसं पाऊस चालूच होता, पण म्हटलं ठीक आहे, जरा जेवण जास्तच झालं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण खेळूया काहीतरी. आणि आम्ही दोघंही खूप दिवस झाले बॅडमिंटन वगैरे खेळून होतो, त्याच्यामुळे इथे आल्यावरती आम्ही बॅडमिंटन खेळायला लागलो. तर पहिलं म्हटले की मी दीदीसोबत खेळतो म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, कारण माझीही जास्त प्रॅक्टिस नव्हती. कमीत कमी मी 2-3 वर्ष तरी झालीच असेल की मी बॅडमिंटन खेळले नाही म्हणून. याच्या आधी मी जे पहिल्या रूमवरती राहत होते ना, तिथे आम्ही मैत्रिणी खेळायचो खाली. त्याच्यानंतर डायरेक्ट इथे आल्यावरतीच तर मस्त वाटलं, कारण छान पाऊस वगैरे पण येत होता, म्हणजे उघडला होता थोडासा आणि आम्ही दोघं खेळत होतो मस्त. तर त्याच्यामुळे छान वाटलं. आणि इथे शिवाय म्हटला की मामी मला पण बॅडमिंटन खेळायचं आहे म्हणून, पण त्याला काही येत नव्हतं आणि आम्हाला दोघांना खेळायचं होतं, म्हणून आम्ही त्याला
क्रिकेट खेळायला दिलं. तर त्याला क्रिकेटही मस्त येतं आणि खाली आल्यावरतीही त्याची क्यूट मस्ती चालूच होती. एकदा तिकडे बघ ती कसे खेळतात. कोण विनर होणार तू बोल ना, कॉमेंट्री कर जा. Who is winner? इथे ते आणि दाजी बॅडमिंटन खेळत होते आणि त्याला काही देतच नव्हते. त्याच्यामुळे तो म्हणत होता की आई मला एकदाच दे म्हणून, आणि दीदी काही त्याला देत नव्हती खेळायला, कारण त्याला अजून व्यवस्थित खेळता येत नाही आणि तो इकडे तिकडेच फुल मारत होता. त्याच्यामुळे त्याला काही दिलं नाही मी खेळायला, आणि त्याच्यामुळे त्याला थोडंसं नादवत होतो की दीदी म्हणत होतं की कोण जिंकणार म्हणून आणि तू काउंट कर वगैरे. त्याच्यामुळे तो तिथे उभं राहून हे सगळं बघत होता, पण त्याला काही आम्ही शेवटी खेळायला दिलंच नाही. पण शेवटी आम्हालाच वाईट वाटलं की आम्ही त्याला खूप वेळ झालं नादवतं, एकदा तरी आम्ही त्याला देतोच म्हणून खेळायला. तर खेळायला घेतलं आम्ही आणि मस्त तो मारत होता. म्हणजे याच्या आधी तो खेळायला आहे, पण त्याला एवढं व्यवस्थित जमत नाही, पण थोडं येतं त्याला. तर कुठेही मारत होता तो आणि मला म्हणायचा की मामी जा की आण की, एवढंच बोलत होता आणि मुद्दामून लांब मारायचा. खेळायला काही जमत नव्हतं, पण हौस तर खूप होती त्याची. तर खेळून वगैरे झालं आणि म्हटलं आपण काहीतरी गोड खाऊ म्हणून. तर खूप दिवस झाला मी पान नव्हतं खाल्लं, तर सगळेजण म्हटले की आपण जाऊया पान खायला. शेवटपर्यंत आम्ही त्याला फक्त काउंटच करायला लावलं, त्याला काही खेळायला दिलं नाही. बिचारा फक्त काउंटच करत होता. तर सगळं झालं आणि शेवटी आम्ही निघालो पान खायला. खूप दिवसांनी आम्ही जेवण केल्यावरती असं बाहेर चाललो होतो, कारण ड्युटीवरून त्यावेळेस मला घरी यायला उशीर होतो आणि आमच्या दोघांना बाहेर जायला होत नाही. तर खूप दिवसांनी आम्ही असं चाललो होतो, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. मस्त पाऊस वगैरे झाला होता आणि फिरायलाही छान वाटत होतं. पण झालं असं की आम्ही खूप उशिरा गेलो होतो बाहेर, जवळजवळ 12 तरी वाजलेच असतील. त्याच्यामुळे आम्हाला काही पान भेटलं नाही. तर म्हटलं की काय करायचं, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आईस्क्रीम खायचं म्हणून. पण शिवायला सर्दी झाली होती, तर म्हटलं की त्याला पहिलं आमच्या गाडीवरती पुढे घेतलं आणि त्याच्यानंतर दीदीने आणि दाजीने मागून आईस्क्रीम म्हटलं आणि त्याच्यानंतर म्हटलं की त्याला झोपल्यावरतीच आपण खाऊया म्हणून. तर त्याला पहिलं झोपी लावलं. त्याच्यानंतर आम्ही आणले होते कॉर्नेटोचे कोन. तर सगळ्यांनी मस्त कोन वगैरे खाल्ले आणि मस्त गप्पा वगैरे मारल्या. आणि ह्या गप्पा मारता कधी 3 वाजले ही आम्हाला समजलं नाही. गप्पा मारून झाल्यावरती आम्ही सगळे झोपायला गेलो, कारण सकाळी उठून मला ड्युटीवरही जायचं होतं. आणि जातानाही त्याला म्हटलं की शिवाय बाय बाय कर म्हणून, तर तिथेही त्याची गंमत चालूच होती. मला म्हणतोय की मामी तू नको ना जाऊ म्हणून, की तुला आज ऑफिस नाही आहे, असं तसं त्याचं चालूच असते जाताना, कारण तो थोडा इमोशनल होतं. आणि शेवटी त्यांनी मला बाय बाय करून किस करून मी ड्युटीला निघाले. तर असा होता शिवायसोबत माझा हा दिवस. तर मलाही त्याच्याकडे गेल्यावरती खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.